नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर. मी शुभम वासोळे आपलं स्वागत करत आहे. आज आपण इथे बघणार आहोत, काल आपण बघितलेलं आहे रेग्युलेटिंग ऍक्ट आणि सुधारणा कायदा. आता आज आपण बघणार आहोत पिट्स इंडिया ऍक्ट का आणण्यात आला, पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत आणि त्यानंतरचा 1786चा सुधारणा कायदा कशा पद्धतीने आणण्यात आला हे बघणार आहोत. तर सुरुवात करूया पिट्स इंडिया ऍक्ट पासून. तर सर्वप्रथम पिट्स इंडिया ऍक्ट का आणण्यात आलेला आहे. पिट्स इंडिया ऍक्ट आणण्याचे मूळ कारण म्हणजे 1783 मध्ये ब्रिटनमध्ये 1783 मध्ये ब्रिटनमध्ये ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध एक ठराव पास झाला. त्या ठरावामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार बंद करण्याचा हा ठराव होता. ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार बंद करण्याचा हा ठराव होता. या ठरावालाच त्यांनी इंडियन बिल या नावाने प्रस्तुत केलेले होतं. ते ईस्ट इंडिया कंपनीला कळालं. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने ते बिल मंजूर न होऊ दे म्हणून त्यासाठी त्यांनी आर्थिक आमिष दाखवून तेथील पार्लमेंटमधील सदस्यांना आपल्या बाजूने केलेले आहे. आर्थिक आमिष म्हणजे त्यांना आर्थिकरित्या पैसे देऊन आपल्या बाजूने करून घेतलं आणि तेथील सरकार पाडण्यात आलं. भारताच्या कारणावरून भारतासाठी ब्रिटनमधील सरकार पाडण्याचा हे पहिलाच प्रसंग आपल्याला इथे दिसून येतो. ब्रिटनमधील सरकार पाडल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने तेथे युवा अशा या पिट्स नावाच्या एका मेंबरला पंतप्रधान केलेलं होतं. म्हणूनच त्याच्या नावानेच हे बिल काढण्यात आलेलं होतं, पिट्स इंडिया ऍक्ट. ह्या ऍक्ट मध्ये आपल्याला दिसून येईल की पिट्स द यंगर याने ह्या ऍक्ट मध्ये 1773 त्याने 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट व 1781च्या सुधारणा कायद्यातील दोष दूर करण्यासाठीचा महत्वपूर्ण कायदा आपल्याला दिसून येईल. दोष दूर करण्याचा हा महत्वाचा कायदा आपल्याला दिसून येईल. त्यानंतर या कायद्यामधील काही तरतुदी आहेत. त्यामध्ये त्यांनी कंपनीने म्हणजे पिट्स यांनी यामध्ये राजकीय व व्यापारी कार्य वेगळी केलेली आहेत. यालाच आपण म्हणू शकतो की त्यांनी परत एकदा दुहेरी व्यवस्था किंवा द्विस्तरीय व्यवस्था लावण्यात आलेली आपल्याला इथे दिसून येईल. त्यांनी राजकीय कामावर देखरेख ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना केली. त्यानंतर व्यापारी कार्यांच्यावर त्याने नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी कोर्ट ऑफ डायरेक्टर्स याची स्थापना केलेली आहे. बोर्ड ऑफ कंट्रोलला आपण नियंत्रण मंडळी म्हणू शकतो. ते आपण व्यवस्थित समजून घेऊया की राजकीय कार्य व व्यापारी कार्य वेगळी करण्यासाठी त्यांनी कोणकोणते पाऊल उचललेले आहे. त्यामध्ये त्यांनी द्विस्तरीय नियंत्रण, आपण फ्लोचार्ट बघूया कसा होतोय. द्विस्तरीय नियंत्रण किंवा दुहेरी शासन व्यवस्थेमध्ये बघत असताना त्यांनी 2 कार्य वेगळी केलेली आहेत. त्यामध्ये राजकीय कार्य व व्यापारी कार्य आपण म्हणू शकतो. राजकीय कारणांनाच त्यांनी नियंत्रण मंडळ हे नाव देण्यात आलं होतं. नियंत्रण मंडळ त्यालाच बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणतात, बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणतात. त्यानंतर व्यापाऱ्यांना कोर्ट ऑफ
डायरेक्टर म्हणून संबोधलं जात होतं. राजकीय कार्य मध्ये आपल्याला दिसून येईल की कंपनीच्या राजकीय नियंत्रणासाठीचा हा कायदा होता. त्यासाठी त्या नियंत्रण मंडळामध्ये 6 सदस्य संख्या नियुक्त केलेली होती. त्या 6 सदस्य संख्येमध्ये त्यांनी एक अध्यक्ष नेमलेला होता. त्यालाच आपण अध्यक्षाला सेक्रेटरी ऑफ स्टेट असे म्हणतो. म्हणजे हे 6 लोक योग्य रीतीने काम करत आहेत का हे बघण्यासाठीच त्यांच्यावर अध्यक्ष नेमलेला होता. आणि राजकीय कार्यामध्ये काही त्रुटी असतील काही हे असतील तर ते डायरेक्ट पंतप्रधान किंवा बंगालच्या व्हाईसरॉयकडे देण्यासाठी त्यांनी सेक्रेटरी ऑफ स्टेटची नेमणूक केलेली होती. सेक्रेटरी ऑफ स्टेटला त्यांनी काही अधिकार दिलेले होते. त्या सेक्रेटरी ऑफ स्टेटला त्यांनी काही अधिकार दिलेले होते. त्या अधिकारामध्ये त्यांनी कंपनीच्या भारतातील लष्करी मुलकी व महसुली प्रशासनावर दिशादर्शक किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी या राजकीय यांची नियुक्ती केलेली होती. त्यानंतर कंपनीच्या सर्व व्यापारी व लष्करी कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टर यांची नियुक्ती केलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर त्यांनी मला महत्वाचा दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी गव्हर्नर जनरलची जी कौन्सिल होती, ती सदस्य संख्या 4 वरून 3 केलेली होती. हे असं का केले गेलेले आहे आपण लक्षात घेऊया की यामध्ये या 4 सदस्यांच्या मध्ये जे वॉरन हेस्टिंग गव्हर्नर जनरल आहेत त्यामध्ये कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी या 4 मेंबर बसले असला तर त्यावेळी काय व्हायचं, गव्हर्नर जनरलच्या फेवरमध्ये कोणताही निर्णय येत नव्हता. कारण की झाला तर 2-2 असा निर्णयांची दिशा व्हायची किंवा 2 सदस्य एका बाजूला, 2 सदस्य गव्हर्नरच्या बाजूला किंवा एकदा गव्हर्नरच्या विरोधात काही नियम जात होते. त्यामुळे हा मुद्दा त्यांनी कॅन्सल करून 3 केलेले आहेत. कारण की एक जर गव्हर्नर जनरलच्या बाजून जरी असला तर गव्हर्नर जनरल मिळून 2-2 का असना मुद्द्यावर चर्चा होत होती आणि कास्टिंग वोटनुसार गव्हर्नर जनरलकडे च्या फेवरमध्ये तो निर्णय जात होता. त्यानंतर आपण बघूया की 1786चा सुधारणा कायदा. सुधारणा कायदा आताच आपण सांगितल्याप्रमाणे गव्हर्नर इन कौन्सिल मध्ये निर्णयच घेण्याची क्षमता नव्हती. वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये निर्णयच घेण्याची क्षमता नव्हती. कारण की 4 सदस्यांच्यामुळे 2-2च्यामुळे जे निर्णय व्हायचे ते गव्हर्नर जनरलच्या फेवरमध्ये नव्हते. त्यासाठी कॉर्नवॅलिसने काही अटी लागू केल्या. वॉरन हेस्टिंग नंतरचा कोण गव्हर्नर जनरल बनवायचा यासाठी कॉर्नवॅलिसचं नाव आलं. कॉर्नवॅलिसने जर स्वतः गव्हर्नर जनरल बनायचा असेल तर ब्रिटिश पार्लमेंटकडे काही अटी दिल्या. त्या अटीच म्हणजे सुधारणा कायदा म्हणून त्यांनी हे केलेलं होतं. या सुधारणा कायद्यामध्ये त्यांनी या कायद्यामध्ये गव्हर्नर जनरलला सरसेनापतीचे अधिकार देण्यात. म्हणजे गव्हर्नर जनरल म्हणाल ते एक सही, गव्हर्नर जनरलला सरसेनापतीचे अधिकार देण्यात आलेले होते. त्यानंतर दुसरा त्यांनी मुद्दा ऍड केलेला होता की कधी गव्हर्नर जनरल होता जो कौन्सिलचा निर्णय रद्द करू शकेल. गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलचा निर्णय रद्द करण्याचा अधिकार हा गव्हर्नर जनरलकडे असेल. या अटींसाठी हा कायदा आणलेला होता. त्यानंतर आपण पुढल्या ह्याच्यामध्ये बघणार आहे की चार्टर सिरीज कशी चालू झाली. चार्टर सिरीजमुळे कोणकोणते कंपनीवर निर्बंध आणण्यात आलेले होते हे बघणार आहे. त्यासाठी पुढला व्हिडिओ नक्की बघा आणि सपोर्ट करा. थँक्यू.